मित्र हो, एका प्रगतशील शेतकऱ्याला बनवला अगदी जालिम तणनाशक आणि याच संशोधनाबद्दल शेतकऱ्याला 15 ऑगस्टला मिळणार सरकारकडून 2 लाखांचं बक्षीस. मित्र हो, घरातील 2 वस्तू एकत्र करून बनवा जालिम तणनाशक. शेतकऱ्याला सापडला एक नवीन जादू फॉर्म्युला ज्याने तुमच्या शेतातील काँग्रेस, लवाळा, हरळ, कपाळकुटी, गाजर गवत हे पूर्णतः नष्ट होणार आहे. तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या घरगुती 2 वस्तू लागतात, त्यामुळे याला खर्चही 0 रुपये येतो. तुमच्या शेतामध्ये अगदी कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या, ते कायमस्वरूपी नष्ट होऊन जाणार. घरगुती 2 वस्तूपासून बनवण्यात आलेले हे तणनाशक, ज्याच्यावरती मोठा अभ्यास देखील झालाय, संशोधन देखील झालंय, याची कार्यक्षमता सुद्धा तपासली गेली आहे, ज्यामध्ये हे सिद्ध झालंय की हे तणनाशक अतिशय प्रभावशाली आहे. शेतात येणाऱ्या खुरपणीचा जो खर्च वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. रासायनिक तणनाशकांचा वाढलेला खर्च आणि मजूर मिळत नसल्यामुळे शेतीचं होणारं नुकसान आता 100% थांबणार आहे, कारण की घरगुती 2 वस्तूंपासून आता जबरदस्त तणनाशक बनवण्याची पद्धत आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा नक्कीच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्र हो, घरगुती तणनाशक बनवायचं कसं याची पद्धत आपण अतिशय थोडक्यात या ठिकाणी समजून घेणार आहोत. अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक तणनाशक बनवण्यासाठी घरगुती ज्या 2 वस्तू आहेत या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये तर असतात. फक्त एका विशेष पद्धतीने ह्या वस्तू एकत्र करायच्या, याची वापरण्याची पद्धत म्हणजे तुमच्या रेग्युलर तणनाशकांसारखीच असेल. मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचं तणनाशक मारत असाल, त्यामध्ये निळ्या कातर असेल, राऊंडअप असेल, याच तणनाशकांसारखं हे तणनाशक तणावरती फवारायचं आहे. परंतु याची बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. नीट लक्षपूर्वक आहे का, कारण आता यामुळे तुमच्या शेतातील पूर्ण तणाचा त्या ठिकाणी नायनाट होणार आहे. तुमच्या शेतामध्ये कुठलंही तण त्या ठिकाणी उरणार नाही. मग त्यामध्ये काँग्रेस असेल, गाजर गवत असेल, लवाळा असेल, कपाळकुटी असेल, हरळ असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं जे काय तण आहे, हा फॉर्म्युला या सर्व तणांवरती अगदी गुणकारी आहे. त्यामुळे लक्षपूर्वक आहे का, या फॉर्म्युलामध्ये ज्या 2 गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे, कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलंही महागडं तणनाशक वापरण्याची गरज पडणार नाही. सोबतच हे तणनाशक मारताना तुम्हाला 3 ते 4 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ही काळजी तुम्ही जर व्यवस्थितपणे जर घेतली तर तुम्हाला रिझल्ट अगदी उत्तमरित्या भेटेल. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचं तण मिळेलच, पण याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकांवरती देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेणं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. बघा शेतकरी, आता आपण घरगुती जालिम तणनाशक बनवणार आहोत आणि हे बनवण्यासाठी घरामधील 2 वस्तू आपल्याला लागतात. त्या 2 वस्तूपैकी जी काय पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे, ही सर्वांच्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि ती म्हणजे मीठ. आता तुम्ही म्हणाल, या 2-5 रुपयाच्या मिठाने एवढा काय इफेक्ट होणार आहे, परंतु मीठ हे तणांना नष्ट करतात आणि हा जो काय प्रयोग आहे, हा एका प्रगतशील शेतकऱ्याने याच्या आधीही त्या ठिकाणी केला आहे. आता हे मीठ नेमकं घ्यायचं तरी कोणतं, तर हे मीठ घ्यायचं जाड मीठ, की ज्याला आपण खडा मीठ असं देखील म्हणतो. आता याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या पंपावरती अवलंबून आहे. आता जर का तुमचा पंप हा 15 लिटरचा असेल तर यासाठी तुम्हाला घ्यायचे 200 ग्रॅम मीठ, आणि जर तुमचा पंप हा 20 लिटरचा असेल तर या 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला हे प्रमाण घ्यायचे 300 ग्रॅम. नंतरची दुसरी आणि सर्वात महत्वाची जी काय गोष्ट आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असते, ती म्हणजे त्या ठिकाणी युरिया. आता हा जो युरिया घ्यायचा आहे तो 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला घ्यायचा आहे 150 ग्रॅम एवढा. आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला एका छोट्याशा बादलीमध्ये अगोदर घ्यायच्या आहेत. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थितरित्या या 2 गोष्टी त्या पाण्यामध्ये मिसळून घ्यायच्या आहेत. आता हे जे काही पाणी आहे हे त्या ठिकाणी पंपामध्ये टाकायचं आहे. आता ही फवारणी करताना विशेष काळजी म्हणजे त्या ठिकाणी अशी घ्यायची की याची पाण्यावर मारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आता एकदम लक्षपूर्वक आहे का, याच्यावरती अभ्यास असं झालाय की त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की हे तणांवरती मारल्याच्या नंतर कमीत कमी 80 ते 85% त्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे तणांवरती किंवा गवतावरती पडल्यानंतर नेमकं काय होतं बघा मित्रांनो. आता हे मिश्रण ज्यावेळेस तणांवरती किंवा गवतांच्या पानांवरती पडतं त्यावेळेस एक रिॲक्शन त्या ठिकाणी तिथे घडत असते आणि याला
ऑस्मोसिस असं म्हणतात. हे रिॲक्शन घडल्याच्या नंतर ते झाड किंवा ते जे काही गवत आहे याची अन्न बनवण्याची जी काय प्रक्रिया आहे, जिला की आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो, ही पूर्णतः त्या ठिकाणी थांबून जाते. आणि ही प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने ते जे काही झाड असतं किंवा जे काही गवत असतं त्याला एकदम भूत भरल्यासारखं होतं. आणि अन्न प्रक्रिया एकदा बंद पडली की ते पण आपोआप त्या ठिकाणी नष्ट व्हायला किंवा सुकायला त्या ठिकाणी सुरुवात होतं. तुमचं कितीही जाणून तन्न असू द्या, मग त्यामध्ये गाजर गवत, काँग्रेस, लवाळी, कपाळकुट्टी, कोंबडा, हरळ ही अगदी काही तासांमध्ये त्या ठिकाणी सुकताना किंवा नष्ट होताना या ठिकाणी आपण पाहिले आहेत. शेतकरी मित्र आहेत ज्यामध्ये तुम्हाला खूप 2 ते 3 सूचनांचं या ठिकाणी पालन करायचं आहे. या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात त्या ठिकाणी बंद करू नका. याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की या मिश्रणामध्ये तुम्हाला तिसरी एक जर गोष्ट जर तुम्ही टाकली तर तुमचं जे काय तण मरण्याचं जे काय प्रमाण आहे ते अगदी 90% जाऊ शकतं. आता ही तुम्ही म्हणाल ही तिसरी गोष्ट नेमकी कोणती? आता तिसरी गोष्ट ही सर्वांच्या परिचयाची आहे, ती म्हणजे शॅम्पू. आता हा जो काही शॅम्पू आहे 2 रुपयाचा शॅम्पू तुम्ही जर ह्या मिश्रणामध्ये जर टाकला तर तो एखाद्या स्टिकर सारखं काम करतो. आता हे जे काय तुमचं मिश्रण आहे ते जर का पाण्यावरती शॅम्पू टाकल्यानंतर हे चिपकून बसणार आहे. जरी पाऊस जरी आला तर हे त्या ठिकाणी धूळ जाणार नाही आणि तुमचं तण हे लवकर नष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. शॅम्पूचं जे काही 20 लिटर पाण्यासाठी जे काही प्रमाण आहे ते आहे त्या ठिकाणी 5 ml, कारण 5 ml शॅम्पू हा 20 लिटर पाण्यासाठी हा त्या ठिकाणी पुरेसा आहे. शेतकरी आता काळजी घेण्यासाठी की जी काही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे काय तणनाशक आहे हे तणनाशक फक्त प्रायोगिक तत्वावरती किंवा शेतकऱ्यांच्या अनुभवावरती त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. बाबा शेतकरी आता हे तणनाशक फवारताना दुसरी एक काळजी घ्यायची ती म्हणजे फक्त ज्या ठिकाणी गवत आणि गवतच आहे अशाच ठिकाणी म्हणजे तुमच्या घराभोवती तुमच्या बांधांवर हे तणनाशक जर तुम्ही मारलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला हा त्या ठिकाणी 80 ते 85% जाणवेल. तुमच्या शेतामध्ये जे काय पीक आहे आणि पिकांमध्ये असणारे जे काय तण आहे या तणांवरती तुम्ही या तणनाशकाचा वापर अजिबात करू नका. याने तुमचं गवत मरेलच मरेल, पण तुमचे जे काय मुख्य पीक आहे या पिकाला सुद्धा या तणनाशकामुळे त्या ठिकाणी धोका पोहोचणार आहे. त्यामुळे हे तणनाशक वापरताना तुम्ही फक्त ज्या ठिकाणी गवत आणि गवतच आहे किंवा तण आहे अशाच ठिकाणी तुम्ही या तणनाशकाचा वापर करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती तुम्ही हे तणनाशक त्या ठिकाणी तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या बांधावरती त्या ठिकाणी मारून पहा. तुम्हाला जर रिझल्ट जर आला तरच हे जे काय तणनाशक आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पिकाच्या वावरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठल्या कंपनीचं तणनाशक वापरता कमेंट करायला विसरू नका. सोबतच ही जी काय माहिती आहे ही तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा, जेणेकरून त्यांचा रासायनिक तणनाशकावरती जो काय होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल, तुम्ही आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब जर नसेल केलं तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.